नमस्कार. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा आत्मा व कृषी विज्ञान केंद्र कांचनपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण इथं रासायनिक खताचा संतुलित वापर या विषयासाठी मोहीम राबवली होती. या मोहिमेसाठी आपल्याला मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र कांचनपूरचे मृदाशास्त्रज्ञ श्री शैलेश पाटील सर आपल्याला उपलब्ध झाले. ते आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करतील. नमस्कार सर्वांना. सरांनी सांगितलं माझा परिचय. मी शैलेश सूर्यकांत पाटील, कार्यक्रम सहाय्यक, मृदाशास्त्र विभाग, कृषी विज्ञान केंद्र कांचनपूर. आज आपण तासगाव तालुक्यातील सिद्धेवाडी या गावात आलेलो आहे. जवळपास 20 पेक्षा जास्त माती नमुने ह्या गावातून आपण तपासलेले आहेत आणि तपासलेल्या रिपोर्टचं आज वाचन प्रत्येक शेतकऱ्यांना करून दिलेलं आहे. कशा पद्धतीनं संतुलित खताचा वापर करा या सविस्तर अशी चर्चा केली. आज आपण ज्या रानामध्ये उभारलोय त्या रानाचे शेतकरी आनंदा गोपीनाथ कुंभार या शेतकऱ्याचा हा रिपोर्ट, मातीचा रिपोर्ट आहे. यांना आता रिकमेंडेशन आपण काय केले, ह्या रिपोर्टमध्ये सांगितलंय की मुक्त चुन्याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. पण जास्त असत असताना आपल्याला हे रिकमेंडेशन करत असताना आपण कशा पद्धतीने व्यवस्थापन करणं, कारण द्राक्ष पिकाचा विचार केला तर सर्वात महत्वाचा नत्र, स्फुरद, पालाश याची मात्रा आपल्याला द्यावी लागते. आता यांच्यात पालाचं प्रमाण अतिशय जास्त आहे, तर हे पालाचं प्रमाण आपल्याला 50% कमी करावं लागणार. त्यामुळे यांना 50%ची बचत होणार. त्यामुळे हे माती परीक्षणाच्या अहवालानुसार संतुलित रासायनिक खताचा आपण वापर केला तर 100% आपल्या उत्पन्नामध्ये तर वाढ होईलच, खर्चामध्ये सुद्धा बचत होईल. त्यामुळे त्या निमित्ताने सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो, प्रत्येकानं माती परीक्षण करावं आणि त्यानुसारच रासायनिक खताचा वापर करावा. धन्यवाद. माझे नाव सारिका चव्हाण आहे आणि मी माझ्या गावातील म्हणजे सिद्धेवाडीमधील 20 नमुने माती परीक्षणासाठी आणि पाणी परीक्षणासाठी 2 नमुने असे पाठवले होते. त्याचे आज त्यांनी वाचन करून शेतकऱ्यांना दाखवले. त्यांनी जी माहिती दिली ती म्हणजे छान प्रकारे समजावून सांगितली आणि त्यांनी सांगून आणि पुढच्या पिढीची म्हणजे गरज ओळखून आम्ही आजपासून रासायनिक खतांचा वापर कमी करू असं मला म्हणजे वाटतंय सुद्धा आणि केलंही पाहिजे.